आनंदी प्रेक्षकांनो, मालिका खूपच रंजक वळणावरती चाललेली आहे. त्यातच आपण पाहिलं की हा विद्याधर नालायक मात्र आता इकडून जेलमधून सुद्धा सुटलाय आणि त्यानंतर आनंदीला घेऊन आता त्याच्या जागेवरती पोहोचलाय. पण त्याच वेळेला बरोबर आर्चीने फोन केल्यामुळे आता इकडे युगंधरला समजलेलं आहे की विद्याधर आता मात्र इकडे आनंदीसोबत काहीतरी बरं वाईट करणार आहे. आणि त्याच वेळेला युगंधरने बरोबर विद्याधरचा काटा काढलाय आणि आनंदीला घेऊन निघालाय. पण या सगळ्यामध्ये आता पुढे घडणारी घटना जास्त महत्त्वाची आहे. या घटनेनंतर मग आता युगंधरने जो काही निर्णय घेतलाय त्या निर्णयामुळे आता मात्र आनंदीचं आयुष्य हे आता 360 डिग्रीमध्ये बदलणार आहे. आणि विद्याधरचं सुद्धा नक्की असा युगंधरने काय निर्णय घेतलाय, शलाकाला सुद्धा आता कशी अद्दल घडवले, चंदनला सुद्धा अद्दल घडवले आणि शिल्पा त्याची मोठी बहीण तिला सुद्धा अद्दल घडवले. काय घडलंय, कसं घडलंय? आरतीने फोन केलेला आहे तो म्हणजे इकडे आता युगंधरला की विद्याधर बाहेर पडलाय, आम्हाला खूप भीती वाटते आहे. म्हणजे आता आनंदी सुखरूप आहे ना? कारण जर का विद्याधर बाहेर पडलाय तर तो पहिला हल्ला आता आनंदीवरतीच करणार. आणि आत्ता खरं तर बाबांनी तुमच्या घरी कॉल केला होता पण त्यावेळेला कुणीही नीट काही उत्तर दिलं नाही आणि आनंदी ताईसोबत सुद्धा बोलणं झालं नाही. आता मात्र युगंधर गडबडलाय. अरे देवा, म्हणजे आनंदी तर बंगल्यावरती नाहीये, ती आउट हाऊसमध्ये आहे आणि या विद्याधरने काही केलं तर? पण त्यावरती युगंधर सांगायला लागतो, हे बघ तू चिंता करू नकोस, काहीही झालं तरी सुद्धा मी आहे आणि मी आनंदीला काही होऊ देणार नाहीये. आनंदी माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, आनंदीला काही होणार नाहीये. आरती म्हणते नाही, आर्चीने त्याला आता पाहिलं ना तेव्हा त्यांनी सांगितलं की कुणाला सांगितलंस ना तर खबरदार, म्हणून आम्हाला खूपच भीती वाटायला लागली आणि म्हणून तुम्हाला कॉल केला. आणि असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो, नाही मी आत्ताच आत्ता बघतो. यावरती ती म्हणते, आमची जर का आनंदीसोबत बोलणं करून दिलंत ना तर बरं होईल. यावरती युगंधर म्हणतो, मी जरा कामानिमित्त बाहेर आहे, मी पोहोचल्यावरती तुझं आणि आनंदीचं बोलणं आता करून देतो. असं म्हटल्यावरती आता इकडे आरती सांगायला लागते, ठीक आहे आरती. आणि आबा म्हणायला लागतात, काय ग आरती, काय झालं? म्हणजे आता युगंधर साहेब काय बोलले? आणि त्यावरती आरती सांगायला लागते, युगंधर साहेब बोलले की काही झालं तरी सुद्धा आनंदीला काही होणार नाहीये, आम्ही या सगळ्यामध्ये आनंदीची बरोबर रीतीने काळजी घेतोय असं ते म्हटले. आणि त्यावरती ते म्हणतात, पण तू फोनचं बोललीस तेव्हा? त्यावरती ती सांगायला लागते, हो ते गेले ना घरी की मला फोन करून देणार आहेत, ते मला सांगितले की मी तिकडे गेल्यावरती तुला कॉल करून देतो. असं म्हटल्यावरती आरती सांगते, आबा तुम्ही काळजी करू नका. बरं तोपर्यंत युगंधर फोन करतो, तो म्हणजे आपल्या पियेला, आणि तो सांग, एक काम करा, ताबडतोब आउट हाऊसमध्ये जा, जिथे आनंदीला ठेवलंय तिकडे जा, कारण आता विद्याधर बाहेर कसा पडला? आणि त्यावरती पीए म्हणतो, कसं शक्य आहे, विद्याधर कसा काय बाहेर पडेल? आणि त्यावरती तो सांगायला लागतो, हो विद्याधर बाहेर पडलेला आहे, तुला कळत नाहीये का? मला आता आर्चीचा कॉल आला होता, आर्ची आता मला म्हटली, म्हणजे आर्चीने आरतीला सांगितलं, आरतीने मला कॉल करून सांगितलं की आता आनंदीला किडनॅप करण्यात आलंय. म्हणजे आनंदी फोनवरती भेटली नाही आणि त्यामुळे मला कळत नाही की आनंदी कुठे गेली असेल. आणि त्याचवरती मग आता लगेचच सांगायला लागतो, पीए तुम्ही काळजी करू नका, आत्ता मी सिक्युरिटी गार्डला फोन लावतो. बरं आता तो सिक्युरिटी गार्डला फोन लावतोय, फोन सिक्युरिटी गार्ड उचलत नाहीये. मग दोघांना पण चिंता पडले आणि त्यानंतर मात्र आता दोघं जण धावत पळत आउट हाऊसमध्ये. पण आउट हाऊसमध्ये ना आनंदी आहे ना तिथे सिक्युरिटी गार्ड आहे. मात्र आता इकडे युगंधरला खूपच मोठा धक्का बसलाय आणि तो सांगतोय, काय करायचंय, काय कुठे गेली असेल ती? यावरती पीए सांगायला लागतोय, काम करूया का, म्हणजे बंगल्यावरती वगैरे नसेल ना गेली, एकदा बंगल्यावरती जाऊन बघूया का? म्हणून आता आनंदीला पाहायला हे बंगल्यावरती आलेत. बरं बंगल्यावरती आल्यावरती इकडे लगेचच आता शिल्पा चिडलेली आहे. शिल्पा सांगते, काय रे, म्हणजे इथला नंबर उठसूट कुणीही इथे फोन करायला येतं का? यावरती तो म्हणतो, कुणाचा कॉल आला होता? यावरती शिल्पा सांगायला लागते, कोण, आबा देशमुख, त्यांचा कॉल आला होता. आनंदी कुठे विचारतात. अरे हे काय आपली धर्मशाळा आहे का आनंदी आणि बिनंदी हिला सांगायला? यावरती तो म्हणतो, म्हणजे आनंदी इकडे नाही आले? शिल्पा म्हणते, आनंदी कोण? अरे मला सांगाल का तुम्ही? सगळेजण त्या आनंदीच्या पाठीपाठी का पडलेत? मला खरंच कळत नाहीये.
कुठे आहे ती आनंदी, कोण आहे ती आनंदी, आणि का बरं तिला आता सगळे विचारतायत. आणि युगंधर, तू आनंदीला इकडे का एक्सपेक्ट करतोयस, म्हणजे आनंदी इथे असेल असं तुला का वाटलं. त्यावरती युगंधरची बोलती बंद झाले. युगंधर काहीच बोलू शकत नाहीये. आणि त्यावरती तो म्हणतो तसं नाहीये. आणि त्यावरती ती सांगायला लागते, आता कुठे चाललास तू. यावरती तो म्हणतो, आलोच मी. ती सांगायला लागते, हे बघ, मला हे आनंदी प्रकरण काय आहे कळलंच पाहिजे. यावरती युगंधर म्हणतो, अगं काही प्रकरण नाहीये, आबा देशमुखाची पोरगी आहे, ती गायब झाले, म्हणून आता असं सगळ्यांना वाटते की ती आपल्या इथे काम करते ना, म्हणून इकडे आली असेल. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते, ठीक आहे, तसं असेल तर ठीक आहे, पण आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये तिचं नाव परत इकडे नको आहे. आता इकडे युगंधरने, आणि तोपर्यंत चंदन शलाकाकडे आलाय. चंदन शलाकाला सांगते, चला एक रात्र, फक्त एक रात्र हे कार्यक्रम होऊ दे, म्हणजे आपले साहेब शांत झाले ना की मग तुम्ही जे सांगाल ना ते अगदी गुमान ऐकतील, गुमान, म्हणजे तुमचा पण फायदा आहे. त्यांना एकदा का खुश केलं ना की आता ते आपल्यासाठी जीव द्यायला तयार होतील. त्यांचा एकदा विश्वास बसला पाहिजे की तुम्ही त्यांच्या आता मर्जीतले आहात. एकदा का त्यांचा विश्वास बसला ना की तुम्ही मर्जीतले आहात, मग काय, मग आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा ते आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतर देणार नाहीत. असं म्हटल्यावरती ती सांगते, पण एवढं काय ते आनंदीमध्ये ठेवलंय रे. यावरती चंदन म्हणतो, अहो या गोष्टी आहेत त्या म्हणजे बाप्या लोकांच्या, तुम्हाला थोडी ना समजणार आहे ह्यातलं काय. आणि त्यावरती ती सांगायला लागते, जाऊ दे, मला काय करायचंय, पण मला कळत नाहीये त्या अशा न दिसणाऱ्या पोरी, न दिसत जिला त्या पोरीमध्ये ह्याला काय इंटरेस्ट आहे. ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असं ती म्हणायला लागते. बरं, तोपर्यंत हे सगळं होत असताना मग आता विद्याधरची इकडे बायको आहे आणि तिला आता विद्याधर अजून आलेला नाहीये, म्हणून ती कॉल करायला लागली. आणि त्यावरती ती निघता सांगायला लागते, भाऊजी अहो हे कुठे आहेत. आणि त्यावरती युगंधर काहीच बोलत नाहीये. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, बघतो कुठे आहे ते. आणि त्यावरती ती म्हणते, आल्यापासून मी बघते, इथल्या नोकरांना विचारले मी, पण कुणीच मला काही सांगत नाहीये. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, नका कोणाला विचारू, मी सांगेन तुम्हाला, मी आधी जाऊन येतो आणि मी सांगतो तुम्हाला. त्यावरती मग आता शिल्पा सांगते, लवकर सांग, काहीतरी तू आमच्यापासून लपवतोयस का, म्हणजे आता कुठे तडमडलाय विद्याधर. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे युगंधर, की खरं तर विद्याधरला जेल झाली. आणि यावरती सगळ्यांनाच धक्का बसलाय. आणि शिल्पा म्हणते, जेल झाली, आता काय केलं त्यांनी, म्हणजे त्याची लायकी तीच आहे. आणि त्यावरती विद्याधरची बायको घाबरले, भाऊजी जेल का झाली, काय नक्की झाले. आणि त्यावरती तो सांगतो, तो सगळा मॅटर वेगळा आहे, पण सगळ्यात जास्त महत्त्वाची ही गोष्ट आहे की आत्ता तो जेलमधून फरार झालेला आहे. जेलमधून फरार होऊन तो आता तिकडे कुठे गेलाय ते माहीत नाहीये, बघतो त्याला मी. असं म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसलाय की हा गेलाय कुठे आणि आता अचानकपणे नक्की काय झालंय, जेल का झाले. आणि शिल्पा सांगायला लागते, हे बघ, आला ना जरी बाहेर तरी त्याला तिकडेच कडमुडू दे, इकडे काही आणू नकोस. पण युगंधरच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय. आणि विद्याधरची बायको मात्र सांगते, भाऊजी काय केलंय त्यांनी काही केलंय का. यावरती तो म्हणतो, केलंय, खूप काही केलंय, पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट चुकीची तो आत्ता करतोय, जेलमधून बाहेर येऊन. त्याला पुन्हा जेलमध्ये जेव्हा पाठवीन ना तेव्हाच मी गप्प बसेन. आणि त्यावरती घरातले सगळेच हे झालेत, भाऊजी आम्ही इथे नव्हतो तेव्हा काही घडलंय का, तुम्ही का काही सांगत नाही आहात, असं म्हणत सगळेच जण त्याला आता विचारत बसलेले आहेत. पण युगंधरची घाई आहे, तो तिकडून निघाला. इकडे तोपर्यंत आता इकडे त्याचा शोध घेत आता मात्र ज्या वेळेला निघालेले आहेत त्यावेळेला आनंदीला इकडे आणून ठेवलेला आहे. आणि आनंदी पूर्णपणे बेशुद्ध आहे. पण तो इकडे आता फोन करतोय युगंधर, आणि युगंधर पीएनना ज्या ठिकाणी बोलवतोय त्या ठिकाणी आनंदीला किडनॅप. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आनंदीचा पत्ता सापडलाय त्यावेळेला युगंधर पोलिसांना घेऊन तिकडे गेलाय आणि पोलिसांना चांगलाच दम दिलाय. पोलिसांना दम देऊन त्यांनी आता इकडे ताबडतोब आता मात्र विद्याधरला अटक करायला लावले. आणि विद्याधरची आजची सुद्धा रात्र पार खराब करून टाकलेली आहे. विद्याधर चिडलाय, काय ह्याला कडमडायला होतं. आणि त्यावरती मग आता युगंधर सांगायला लागतोय,
आत्तापर्यंत ह्यांनी आता एका गावातल्या पोरीवरती हल्ला केला होता, पण आज आज आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या बायकोवरती हल्ला केलाय. अशी काही कलम ठोकाना की पुन्हा हा जेलमधून बाहेर नाही आला पाहिजे. आनंदी उठ असं म्हणत तो आनंदीला उठवतोय. इकडे तोपर्यंत विद्याधर, दादा दादा माफ कर मला, यावरती तो सांगतो, दादा तर बोलूच नकोस आणि माफ करायची तर भाषा करू नको. मी तुला म्हटलं ना, आत्तापर्यंत गावातल्या एका मुलीला तू हे केलं होतंस, पण आज युगंधरच्या बायकोच्या अब्रूवरती हात टाकलेस आणि युगंधरच्या बायकोची अब्रू इतकी स्वस्त नाही आहे की तुला माफ करावं. बिलकुल तुला माफ केलं जाणार नाही आहे. तुझा खेळ संपलाय असं म्हणत त्याला जेलमध्ये पाठवत आनंदीला घरी घेऊन आलाय. पण इथून खरा आता पुढचा हे सुरू झालंय. आनंदी घरी आल्यावरती काय घडणार, कसं घडणार, शिल्पा तिला एक्सेप्ट करणार का आणि युगंधर आता सेफ्टी म्हणून तिला बंगल्यात घेऊन जाणार. येणाऱ्या भागात सगळं करणार आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब